सध्या ग्रामीण भागातील पोल्ट्री व्यवसाय दुहेरी संकटात सापडलेला आहे. युद्ध आणि उन्हाचा दुहेरी मारा हा व्यवसाय सहन करतोय. युद्धामुळे अंड्याची निर्यात बंद पडली तर उन्हामुळे कोंबड्या दगावण्याचं प्रमाण वाढलंय. त्यामुळे पोल्ट्री व्यावसायिक आर्थिक संकटात सापडले. आखाती देशातील युद्धामुळे पुणे मुंबईतील घराच्या किमतींमध्ये 60% वाढ झाली आहे. इराण इस्रायल अमेरिका युद्धाचे परिणाम आता पुणे मुंबईतील घर खरेदीवर पाहायला मिळते. त्यामुळे आखाती देशात राहणारे भारतीय घर खरेदी करत नसल्याचं व्यापाऱ्यांनी म्हटलंय. बांधकाम साहित्याचा खर्च वाढल्यानं घराच्या विक्रीवर मोठा परिणाम झाला. युद्धामुळे आधीच गॅस तुटवड्याचा सामना करत असलेल्या उद्योगांना आता दरवाढीचा शॉक बसला. गॅस कंपनीने नैसर्गिक गॅसचे दर अचानक 39% वाढवून कंपन्यांना धक्का दिला. मिळालेल्या माहितीनुसार 5 मार्चला गॅसचे दर 45 रुपये 46 पैसे प्रति किलो होते. आता ते वाढवून 116 रुपये 50 पैसे प्रति किलो करण्यात आले. गॅस टंचाईची परिस्थिती अशीच राहिल्यास हे दर आणखी वाढण्याची शक्यता आहे. आखाती देशातील युद्धजन्य परिस्थितीचा फटका आता कोकणातील प्रसिद्ध पर्यटन स्थळ गणपतीपुळेला बसला. व्यावसायिक गॅस सिलेंडरचा पुरवठा खंडित झाल्यानं गणपतीपुळे परिसरातील अनेक हॉटेल्स सध्या बंद आहेत. त्यामुळे दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची मोठी गैरसोय होते. भाविकांची हीच अडचण लक्षात घेऊन गणपतीपुळे देवस्थान समितीनं एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला. मंदिरात मिळणाऱ्या मोफत महाप्रसादाची वेळ आता वाढवण्यात आली आहे. बीडच्या अंबेजोगाईत मंत्री पंकजा मुंडेंनी कार्यकर्त्यांना सज्जड दम दिल्या. कार्यकर्त्यांनी चुकीच्या मार्गाने पैसे कमवण्याच्या मोहात पडू नये, चांगल्या मार्गाने पैसे कमवावेत अशा सूचना त्यांनी दिल्या. तसंच चुकीच्या कामांसाठी कोणीही फोन करू नये असं सुद्धा त्यांनी म्हटलं. गैरमार्गाने पैसा कमवाल तुरुंगात जाल असा इशारा पंकजा मुंडेंनी दिला. यवतमाळमध्ये महसूल विभागानं मोठी कारवाई केली आहे. पुसद तालुक्यातल्या अवैध रेती घाटावर महसूल विभागानं मारलेला छापा. या कारवाईत 30 लाख किमतीचा 400 ब्रास अवैध रेती साठा जप्त करण्यात आला. या कारवाईमुळे रेती तस्करांमध्ये मोठी खळबळ उडाली. वाशिमच्या मालेगाव तालुक्यातील सिंचन तलाव परिसरात मोटार पंपाच्या केबलची मोठ्या प्रमाणात चोरी होती. या केबल चोरीमुळे पिकांना पाणी देण्यात अडचणी निर्माण झाल्या असून शेतकऱ्यांची चिंता वाढली. रायगडच्या म्हसळा इथं एसटी बसचा अपघात झाला. चालकाचं नियंत्रण सुटल्यानं बस थेट दुकानात शिरली. या सुदैवानं कोणीही जखमी झालं नाही, मात्र दुकानाचं मोठं नुकसान झालंय. समोरून येणाऱ्या वाहनाला वाचवण्याच्या प्रयत्नात बस चालकाचं नियंत्रण सुटलं. अपघातात दुकानातील एक व्यक्ती थोडक्यात बचावला. छत्रपती संभाजीनगर जळगाव महामार्गावरील बेल्डा फाट्यावर बसचा भीषण अपघात झाला. या अपघातात बसमधील 22 प्रवासी थोडक्यात बचावले, मात्र 10 ते 12 प्रवासी किरकोळ जखमी झाले. स्कूल बसला वाचवण्याच्या प्रयत्नात महामंडळाची बस पूर्णतः डिवायडरमध्ये जाऊन धडकल्यानं हा अपघात झाला. छत्रपती संभाजीनगरच्या कन्नड तालुक्यातील सायगव्हाण नागद घाटात ऊसतोड मजुरांची गाडी उलटल्यानं भीषण अपघात झाला. या अपघातात गाडीतील ऊसतोड कामगार गंभीर जखमी झाले. अकोला वाशिम जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीसाठी मतदान पार पडलं. या निवडणुकीसाठी एकूण 98% मतदान झालं. 5 जागांसाठी 12 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. उद्या मतमोजणी होणार असून निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे. सांगली जिल्हा कारागृहात 2 टोळ्यांमध्ये जोरदार राडा झाला. यात शिक्षा भोगत असलेल्या 2 कुख्यात गुंडांना बेदम मारहाण झाली. या मारहाणीत पवन साळुंके आणि मेघश्याम जाधव हे दोघे सराईत गुंड जखमी झाले. साताराच्या माण तालुक्यात बिबट्याची दहशत पाहायला मिळाली. यावेळी बिबट्याचा वावर सीसीटीव्हीत चित्रित झालेला आहे. त्यामुळे वन विभागानं तात्काळ बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली. नाशिकच्या येवल्यात बिबट्याची दहशत कायम आहे. बिबट्यानं तरुणावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला, मात्र तरुणानं आरडाओरडा केल्यानं तरुण थोडक्यात बचावला. या घटनेमुळे परिसरात भीतीचं वातावरण झालं असून बिबट्याला जेरबंद करण्याची मागणी करण्यात येते. भंडारा जिल्ह्याच्या चिंचोली येथील शेतशिवारात रानगव्यानं धुमाकूळ घातलेला आहे. अन्नाच्या शोधात मानवी वस्तीकडे वळलेल्या रानगव्यानं शेतात उभ्या असलेल्या पिकांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान केलं. त्यामुळे परिसरात भीतीचं वातावरण पसरलं असून वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी करण्यात आली. वाशिम जिल्ह्यातील मानोरा शहरातून वाहणाऱ्या अरुणावती नदीत पाण्याची पातळी घटल्यानंतर तिची दुरावस्था करण्यात येते समोर आली. नदी परिसरात ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीग साचलेले दिसून येत आहेत. अस्वच्छता मोठ्या प्रमाणात वाढली. त्यामुळे प्रशासनानं तातडीनं नदी परिसराची साफसफाई करावी अशी मागणी करण्यात आली. वाशिम शहरातील 109 झाडांच्या तोडीवर स्थगिती मिळवण्यासाठी न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली. या प्रकरणाची सोमवारी सुनावणी होणार असून सर्व्हिस रस्त्याच्या कामासाठी 109 झाडं तोडण्याची परवानगी दिली होती. पंढरपुरातील भटक्या समाजातील जय मल्हार क्रांती संघटनेच्या कार्यकर्त्यांनी नामदेव पायरीला साकडं घातलं.
जय मल्हार संघटनेचे प्रमुख दौलत नाना शितोळेंना भाजपनं विधान परिषदेच्या सदस्यपदी संधी द्यावी यासाठी साकडं घातलंय. विठोबा गोरगरीब कष्टकऱ्यांचा देव आहे, त्यामुळे तो आपली प्रार्थना नक्कीच ऐकेल अशी भावना कार्यकर्त्यांनी व्यक्त केली. सातारा इथं 44व्या राज्यस्तरीय कला शिक्षण परिषदेला सुरुवात झालेली आहे. या परिषदेचं उद्घाटन रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन चंद्रकांत दळवींच्या उपस्थितीत पार पडलं. या परिषदेत राज्यभरातील कला शिक्षक, कलाकार आणि कला क्षेत्रातील अभ्यासक मोठ्या संख्येनं सहभागी होतात. या 2 दिवसांच्या परिषदेत विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं. विद्येचं माहेरघर असलेल्या पुणे शहरात जादूटोणाच्या गुन्ह्यांमध्ये वाढ झाली आहे. कारण पुणे आणि ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये गेल्या 5 वर्षात जादूटोणा प्रतिबंधक कायद्यानुसार 5 वर्षात 50 गुन्हे दाखल झाले. रायगडमधील अलिबाग ते वडखळ मार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाली आहे. पेझारी ते वडखळ दरम्यान दोन्ही मार्गावर 5 ते 6 किलोमीटरपर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या. नरंतर पुलावर कोळसा वाहून नेणारा ट्रक रस्त्याच्या मधोमध बंद पडला. त्याचा फटका प्रवाशांना सहन करावा लागला. शनिवार रविवारची सुट्टी एन्जॉय करून परतणाऱ्या पर्यटकांना यामुळे वाहन एकाच ठिकाणी उभी करावी लागली.